चितळे बंधू आज दिवसभर गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री गडचिरोलीतच मुक्कामाला आहेत। गडचिरोलीत मुक्कामाला राहणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच मुख्यमंत्री ठरलेत। यापूर्वी 2019 सालच्या निवडणुकीदरम्यान फडणवीस गडचिरोली येथे मुक्कामी होते। आज गडचिरोलीत कुठलाही कार्यक्रम आयोजित नसतानाही मुख्यमंत्री फडणवीस तिथं वस्तीला असल्यानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मोर्चे बांधणी आणि पक्षांतर्गत असलेली गटबाजी दूर करण्यासाठी तर हा मुक्काम नाही ना, असा प्रश्न उपस्थित झालाय। याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी मंगेश भांडेकरनं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत आणि आज ते गडचिरोली शहरामध्ये मुक्कामी आहेत। मुख्यमंत्री गडचिरोलीच्या दौऱ्यावर असताना मुक्कामी राहणे ही कदाचित दुसरीच वेळ असेल। 2019च्या निवडणुकीदरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मुक्काम केला होता आणि त्यांची ही दुसरी वेळ असेल। मी आता आहे गडचिरोली पोलीस मुख्यालयातील पोलीस रेस्ट हाऊसच्या समोर। आपण बघू शकता या रेस्ट हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या रेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी असून येथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे। या निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांशी चर्चा, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी एकंदर हा मुक्काम असेल असंही बोललं जात आहे। भाजप पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी इथं रीग लावत आहेत। काही वेळापूर्वीच जे बांधकाम विभागाच्या रेस्ट हाऊसमध्ये बैठकी पार पडल्या, आता रेस्ट हाऊसमध्ये सुद्धा पोलीस विभागाच्या रेस्ट हाऊसमध्ये सुद्धा भाजप पदाधिकाऱ्यांची गर्दी होत असून एकंदर गडचिरोलीचा हा मुक्काम एकंदर अंतर्गत गटबाजी मिटवण्यासाठी तर नाही ना, असंही बोललं जात आहे। मंगेश भांडेकर, एबी माझा, गडचिरोली। म्हणजे गडचिरोलीत आज आगळा वेगळा विवाह सोहळा संपन्न झाला।